याला काही अर्थ आहे का? 3 वाजेला निघायचं होतं आपल्याला, तुम्ही 6 वाजवतायत. केली तर ती एन्जॉय करू द्या. भैयाची डायरेक्ट गर्दन पकड के. बट असो असं जातो. माझ्या चॅनलला यावर्षी 10,000 सबस्क्रायबर. चलो स्टार्ट कर दिए. हो गया एडजस्ट. तो थोड़ा सा है, येत नाही आहे. ओके, गुड टू गो. 1 2 3 हाय. ही पण फ्रेम येणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आतापर्यंत तुम्ही ट्रिपची सिरीज एन्जॉय केली असेल, नसेल केली तर ती एन्जॉय करू द्या. भैयाची डायरेक्ट गर्दन पकड के. बट असो जातो. असो थोड़ा एक्साइटमेंट में हमारे व्लॉग थोड़े अभी खिल रहे भाई. आज आहे 31 आणि आम्ही निघालोय न्यू इयर सेलिब्रेशन करायला. म्हणजे आता निघू. 3 लोक आहे, अजून 3 लोक ॲड होणार आहे. बऱ्याचशा गोष्टी थोड्या शॉर्टकटमध्ये घेतोय कारण आता मेमरी नाही आहे मोबाईलमध्ये. खूप सारा डेटा अजून ट्रिपचा पडला आहे. व्लॉग बनवायचा आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त दाखवायचं. ऐसा थोड़ी है भाई, मिनिट को कोई कैपेसिटी नहीं है भाई. जितना बनेगा उतना दिखेगा. त्याच्यामुळे वाढतील तेवढं मेमरी लागेल ना. हो चलो आता ते ठीक आहे. आम्ही चाललोय एका ऑफबीट प्लेसला, जी की आम्हाला वाटतंय ऑफबीट आहे, बट 31च्या निमित्ताने ती ऑफबीट नसणार आहे. आणि कुठं चाललोय ते पुढे प्रवासात सांगू. आणि एक गाडी 6 लोक आणि असा आमचा प्रवास असेल पुढच्या 1.5 तासाचा. ऑलरेडी 6 वाजले, 6 नाही 5:45 वाजले. पोचायला 7 होतील. सनसेट तर गेलाय, बट येणारा सूर्योदय आम्हाला उद्या बघायचा आहे. सेलिब्रेशन करायला आम्ही लेट झालोय, पण ब्लेम आम्ही त्यांच्यावर करू. हाँ कि तुम्ही लवकर. ये रहता है ग्रुप की स्ट्रॅटेजी भाई. लेट हम हुए 2 घंटा. ते 3 वाजेची रेडी बसले 3 लोक आणि आम्ही 3 लोक 3 वाजेपासून 6 वाजवले इथं 6 किलोमीटरला यायला. तर त्याच्यामुळे आता गडबड न करता आता पुढचा प्रवास तुम्ही बघा. इंट्रोडक्शन होईल. एक तर प्राची आहे आणि 2 अजून लोक आहेत जे अजूनपर्यंत व्लॉगमध्ये इंट्रोड्यूस नाही झाले आणि ते लवकरच होतील. तो स्टे ट्यून. आणि अजूनपर्यंत लाईक नसेल केलं कर दी गर्दी. आम्ही थोडा जल्दी बोलती. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. याला काही अर्थ आहे का? 3 वाजेला निघायचं होतं आपल्याला, तुम्ही 6 वाजवतायत. याला अर्थ नाही या गोष्टीला काही. बरोबर आहे. मग सनसेट गेला आपला. आम्ही बोलू नये म्हणून आधी स्वतःच रडायला चालू करते. ये तू 15 मिनिटापासून आम्ही इथं उभे आहे. अर्थ आहे का याला काही? 15 मिनिटापासून उभे. विचार रोहितला. रोहित गेला. उभं करून मारायला पाहिजे. ये लवकर. बोल ऑन कॅमेरा बोल. काय बोलत होती? नाही बोल ना. बोल 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 बोल. पहिला गॉगल काढत होते. नाही बोल बोल. ऊन गेलेलं आहे. आंधळापणाचे लक्षण ऊन इथं गेलेलं आहे. वरती डोंगरावरती ऊन नाही गेलं अजून. चलो नाही. चाबी अनलॉकच आहे ना? ती अनलॉक आहे. अरे याला काही अर्थ आहे का? हा, सोबत यायचं होतं तुला. काहीच अर्थ नाहीये. 3 तास लेट करणं म्हणजे कम्प्लीट मूर्खपण आहे. आणि सगळं याच्यामुळे झालंय. मीच राहतो शेवटी. आणि हेच ते 2 न्यू मेंबर आहे. त्यांचं अजून फेस रिव्हील नाही करणार आपण. त्यांचा एक स्पेशल काय बोलता ना, एक इंट्रो फ्रेम घेऊ आपण. आणि अशा प्रकारे आमची जर्नी स्टार्ट झाली, जी की असणार आहे 2 तासाची. आणि आम्ही असे एकदम कम्फर्टेबल बसलेलो आहे ऑटो रिक्षामध्ये. लिटरली आम्ही रिक्षाची स्कीम वापरली. 1 जण पुढे, 1 मागे आणि 1 पुढे. आणि नाशिकचे असल्यामुळे आम्हाला 4 बसायची सवय. तुमचं सोलापूर आहे. आम्ही आरटीओची शिस्तीत पालन करतो. अरे हा भाई येतो. त्याच्यामुळे आम्ही असं 4-5 जण बसत. ये तो महाराष्ट्र पुलिस है ना, तो इसलिए चलता है. आज गरज पडू शकते. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous, but I don't give a fuck, I'ma keep chasing. I got all this potential that's deep inside of me, but they hate when you're successful cause they try to be. They sit there being judgmental because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job, don't slack off. Wake up every morning, make a good impression on your boss. फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलोय आणि कम्प्लिटली प्रायव्हेट आहे. जर आम्हाला ऑफबीट पाहिजे होतं ना, तर ती तिकडे पब्लिक, तो तिकडे धिंगाणा. आणि ते सोडून आम्हाला एक सेपरेट प्लेस पाहिजे होती आणि तिथंच आम्ही पोहोचलोय. कम्प्लिटली प्रायव्हेट आहे. आम्ही बुक केली आहे आमच्यासाठीच आहे. आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे इथं. आणि हे यांचं ग्राउंड, थोडा आवाज येईल तुम्हाला बॅकग्राऊंडने. यांचं इथे हे पार्किंगची जागा. इथं त्यांचं घर आहे आणि तिकडे कॅम्प्स वगैरे आहे. बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि जो प्रायव्हेट माहोल पाहिजे होता तो आम्हाला भेटला आहे.
या कम्प्लीट जागेचा जो लुक आहे ना तो तुम्हाला सकाळी एकदम प्रॉपर दिसेल, कारण ऑब्विसली ऑफबीट असल्यामुळे. ती कशी वाटली तुला? प्रायव्हेट पोरीला आवडली. हिला तो धिंगाणा नाही आवडत, हिला अशी शांतता आवडते. थोडा आवाज येतोय बट इथं यहाँ पे फील जाता है, यहाँ पे फील जाता है. आणि अशा प्रकारात आमच्या इकडे टेंट आहे आणि तिकडे बार्बिक्यूची व्यवस्था झालेली आहे. बोल. सबस्क्रायबरला इथे इन्व्हाइट काय म्हणता, मीटअप प्रायव्हेट जागा आहे तुला. भाई बहुत दूर आहे हो, पुणे से 50 किलोमीटर दूर आहे. आणि ही अशी टेंटची जागा आहे. पूर्ण प्रॉपर्टीचा मी सकाळी एक पूर्ण व्हिडिओ घेईल छोटासा 1 मिनिटाचा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि इकडे असे टेंट लागले, लॉन्स आहे आणि इकडे बार्बिक्यूची व्यवस्था आहे आणि आमची म्युझिक. हे इथं आमचे सगळ्यांचे टेंट लागलेले आहे, जे की आम्ही रात्री प्रयत्न असेल आमचा की टेंटमध्ये झोपायचं. पॅकवाल्या रूम पण आहे बट इथंच आमचा टाइम आता स्पेंड होईल. आणि इकडे तर पाठीमागे पूर्ण जंगल आहे. तिकडे बार्बिक्यूचा सेटअप आहे बऱ्यापैकी चालू आहे अजून हळूहळू. आणि इथं आमचा डायनिंग टेबल. आम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे बट हमारे पास बजट नहीं है, इसलिए हम अपने हिसाब से दिखाड़ा. ठीक है प्राची, रिएक्शन द्यायचे तुला बट हा व्हिडिओ डायरेक्ट स्टार्ट होईल ना. हे कर ना. अरे मग तो कॅमेराने काढतो ना मी, सेल्फी कॅमेराने काढतो व्हिडिओ. तू फ्रंट का होते बॅक पर. तुम्हाला तुला दिसायला रे. ठीक आहे परफॉर्मन्स प्रेशर आहे भाई. ठीक आहे इकडे बघ. स्टार्ट आहे. इकडे बघ. थांब फ्लॅश लावलाय. चल स्टार्ट. अरे रिएक्शन तर द्यायची होती. ऐसा नहीं है वो घूमना पड़ता है. हाँ तू घूम रही है तेरे आजू-बाजू में. चलिए पटकन ये लवकर. रिकॉर्डिंग आने भाई. लॉट बॉबी के लिए एक फ्रेम हो जाए. तुम्ही कॅमेरा कव्हर करू नका सगळे बोल. भाई मेरा तो अभी से हिल रहा है भाई. रेडी. ऑल सेट. आता वाजले 11:50 आणि म्हटलं सगळ्यांचा एक 5 मिनिटात शॉर्ट असा इंट्रोडक्शन घेऊ आणि 1-2 क्वेश्चन विचारू. तर चला आता सुरुवात करूया. आधी जे दोन मेन कॅरेक्टर होते त्यांचं इंट्रोडक्शन बाकी होतं. मिस्टर रोहित, वेलकम टू IT कबल फॅमिली. आणि साक्षी पवार. अरे सायली पवार. ये मोमेंट था. म्हणजे सायली आहे प्राचीची सिस्टर आणि यांचं इंट्रोडक्शन बाकी होतं, मोठी सिस्टर. आणि अशा प्रकारे यांचं पण आपल्या चॅनल वरती डेब्यू झालेला आहे. तू सब बता दे. आजा तू बता दे कौन किसका क्या रिलेशन है, तू बता दे. नाही आम्हाला बोलायचंच असते मध्ये मध्ये मध्ये. बरं आता पटकन सगळ्यांना एक क्वेश्चन. 2023 ची सगळ्यात चांगली गोष्ट घडलेली तुझ्यासोबत एक पटकन. मी फ्लॅट बुक केला. कधी? आजच बुक केला. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुझ्यासोबत माझ्यासोबत इतना टाइम नहीं है भाई, जल्दी बोलो. टाइम नाही का मिळणार. तिने हेअर स्पा केला. तू हट जा साइड में. तुम आ जाओ भाई. हम लोगों ने इसमें क्रेटा क्रेटा ली, सो दैट इज अ वेरी वेरी हैपनिंग मोमेंट फॉर अस. और खुद की कमाई से. यस की कमाई से. इतना बताना है. हाँ. लोगों को जानना पहचाना. अच्छा, सब जिंदगी की बड़ी सीख है ये चीजों से ज्यादा ये बड़ी सीख है कि लोगों को पहचानना स्टार्ट कर दिया. लोगों से बहुत कुछ सीखना मिला. हाँ. और अच्छे लोगों से मिला ना. कैसा कहना है ये मुझे सबसे ज्यादा 23 में सीखने मिला. बढिया बढिया. काय मॅडम सांगा आमच्या. पहिले तर आपण दोघांनी मिळून घर घेतलं आणि मी माझ्या स्वतःसाठी गाडी घेतली. अरे वा. आणि मी कोणतरी पकडणार आहे कॅमेरा. माझा हातून पकडलं भाई. वो फेम आहे का नाही. मी पकडतो. तू कैमरा के पीछे जा. हाँ. अच्छा मैं इधर थोड़ा सा ये हो जाता हूँ. 2 गोष्टी तर अर्जुने सांगितल्या बट सगळ्यात मोठी गोष्ट
माझ्या चॅनलला यावर्षी 10,000 सबस्क्रायबर. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. आणि आता सेलिब्रेशन टाइम झालाय, त्याच्यामुळे आता आपण सेलिब्रेशन करू. आणि अशा प्रकारे ही माझी फॅमिली. अजून एक गोष्ट सगळ्यात मेन म्हणजे 2023 मध्ये आम्ही दोघं ह्या लोकांना भेटलो आणि जबरदस्त लोक आहे. आजपर्यंत अशा लोकांना मी भेटलो नव्हतो. आणि आता बिकॉज ऑफ तेरे तू साइड में जा भाई. बिकॉज ऑफ शामकांत पाटील ओ बोलतात ना, आपण या वर्षात काय कमवलं, तर आम्ही या वर्षात ही लोक कमवली. आणि ही पण लोकं कमवली. और भाई कमेंट में कोई करना मत कि पिया है, मैं थोड़ा इमोशनल हो गया हूँ. और टाइगर मेरा बेस्ट फ्रेंड है, दैट्स इट. टाइगर मेरा बस बेस्ट फ्रेंड है. 9 8 7 6 5 4 3 2 1 हैप्पी न्यू ईयर. हैप्पी न्यू ईयर. काटो भाई काटो. सब काटो. वाजो. हैप्पी न्यू ईयर. हॅपी न्यू इयर गाइस. हॅपी न्यू इयर. सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व हो, निगेटिव्हिटी दूर जाओ. फुल सेलिब्रेशन आहे तुम्हाला आमच्याकडनं सगळ्यांकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्ष सुखात समृद्धीने जावं. आनंदी भरभराट. असंच तुमचं प्रेम देत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत अरे राहा. वा, सीखे भाई सीखे. डेब्यू सक्सेसफुल रहा. वेलकम बॅक. आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि अशा प्रकारे आमची नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हा पाठीमागे आहे इकडे डॅम आणि याच्याच समोर असलेला आम्ही जे बुक केलेलं कॉटेज किंवा फार्म हाऊस बोलू शकतात. आणि असा याचा एक लुक आहे. इथून एंट्री, हा एक रोड आहे, हा वरती उजनी डॅम, भाटघर डॅम असा 3 डॅम आहेत आणि हा पानशेत डॅम. तर असे हे 3 डॅम आहेत. हा समोर डॅम आणि हा इथाचा रस्ता आणि लगेच याला लागून ही एंट्री गेट. आणि त्याप्रमाणे जर बघायला गेलं इकडे, तर इकडे त्यांचं जे ओनर आहे इथले त्यांचं घर आहे. इकडे बऱ्यापैकी तुम्ही बसायला जागा आहे सकाळी. आता जसं आम्ही बसलो होतो सनराईज घेत वगैरे. आणि तिकडे हळूहळू गेल्यानंतर बरीचशी प्रॉपर्टी आपण कव्हर करतो. आता रात्री जसं इथं बॉन फायर लावलं होतं आणि इथं गाडी पार्क करायला बरीचशी जागा आहे. तिकडे रूम्स वगैरे पण आहेत. आणि जो मेन सेटअप आहे इकडे तो आहे हा कॅम्पिंगचा. आणि इथंच सगळं आम्ही रात्री सेलिब्रेट केलं होतं, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार. आणि बऱ्यापैकी एक प्रायव्हेट प्लेस आहे, असं कमर्शियल बिलकुल वाटणार नाही तुम्हाला. आणि असे टेंट बऱ्यापैकी 7-8 टेंट इझिली लावू शकतात फॅमिलीसाठी, किंवा तुम्ही ग्रुपने येत आहे तरी 20 जणांची कॅपॅसिटी आहे इथं, 20 ते 25 जणांची. आणि हे सगळं इथं जेवायला. आणि ही जी व्हाईब देते एक जे एक काय बोलतात त्याला, येलो लाईट्स. आणि त्याच्यानंतर इथं बसल्यानंतर जो एक फील येतो गावचा, तो एकदम जबरदस्त असतो. आणि इथं बघा तुम्ही म्युझिक पण एन्जॉय करू शकतात. आणि असं एकंदरीत ह्या प्रॉपर्टीचा एक व्हिडिओ आहे. कोणाला आवडत असेल, कोणाला करायचं असेल तर एकदम प्रायव्हेट लोकेशन आहे. मी नंबर टाकेल, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून बुक करू शकतात किंवा इन्क्वायरी करू शकतात. आणि आता आमची ऑलमोस्ट आता तयारी झाली आहे. और हो गई पॅकिंग. मग कशी झाली नवीन वर्षाची सुरुवात? एकदम झक्कास. झकास. एकदम झक्कास. काहीच दिसत नाही, पण झाल्या सगळ्या गोष्टी ऍडव्हेंचर. ॲडव्हेंचर झाल्या, ज्या की आता आम्ही दाखवू शकत नाही. तर आता ऑलमोस्ट निघायची तयारी. चलो बसो, निकलते फिर.